ग्रामीण पोलीस दलात नव्यानं दाखल झालेल्या एकूण 43 चारचाकी वाहनांचा हस्तांतर सोहळा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, परिक्षेत्र पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालय अडगाव येथील परेड मैदानावर संपन्न झाला। या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथींनी नवीन चारचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले। नाशिक ग्रामीण जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून जिल्ह्यास गुजरात राज्याची व इतर जिल्ह्यांची सीमा जोडलेली असल्यानं तसेच मालेगाव हा संवेदनशील भाग असल्यानं पोलीस यंत्रणेस सातत्यानं कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त पार पाडावा लागतो। नाशिक जिल्ह्यातून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकरता देश विदेशातून फार मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नाशिक ग्रामीण पोलीस घटकांमध्ये एकूण 40 पोलीस स्टेशन, 8 उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यालय, 53 पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव विभाग अशी एकूण 50 कार्यालय व इतर शाखा कार्यरत आहेत। सुमारे 3,500 पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे 15,000 चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असते। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।